नमस्कार. मिताली किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. माझ्या मैत्रिणीने आज तिच्या बागेतली कच्ची केळी दिली. केळीचे वेफर, भाजी, कोफ्ते असं आपण नेहमी करतो, पण आज मी म्हटलं याची काहीतरी वेगळी रेसिपी करूया. थोडासा विचार केला तेव्हा मला ही रेसिपी सुचली. आज आपण कच्च्या केळीचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत. अगदी घरच्या साहित्यात ही पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी तयार होते. चला बघूया. ही 1 डझन म्हणजे 12 कच्ची केळी घेतलेली आहे. अशी छोटी छोटी केळी आहेत ही. याला देशी केळी किंवा जवारी केळी म्हणतात. पराठ्यासाठी तुम्ही तुमच्या भागात मिळणारी कुठलीही केळी घेऊ शकता. केळी कुकरमध्ये उकडून घ्यायची आहेत. ही आधी सुटी सुटी करून घेऊया. केळीची साल न काढता ही सालासकटच उकडायची आहेत. असं का ते पुढे सांगते. कुकरच्या डब्यात केळी ठेवूया. केळी उकडताना यात पाणी अजिबात घालायचं नाही. कुकरमध्ये थोडं पाणी घातले, त्यात हा केळ्यांचा डबा ठेवायचा आणि एक 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. केळी शिजतायत तोपर्यंत पराठ्यासाठी पीठ भिजवूया. 3 वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 2 टेबलस्पून तेल, मीठ, पाव चमचा हळद आणि 1 चमचा तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी यामध्ये थोडं तिखट आणि हळद घातलेली आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचे. आपण चपातीसाठी पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवायचे. खूप सैल किंवा पुरीसारखं घट्ट असं नको. पीठ भिजवून होतंय तोपर्यंत चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येतील. पीठ भिजवून झालेलं आहे. हे बघा अगदी सॉफ्ट आहे. हे 15 मिनिटं भिजू द्यायचे. हे आता छोट्या भांड्यात काढून ठेवते. याच भांड्यात केळ्याचं सारण करणार आहे. मिक्सरच्या भांड्यात 8-10 लसूण पाकळ्या, 2 चमचे किसलेलं आलं, 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे बारीक वाटून घेऊया. वाटण तयार आहे. हे एका वाटीत काढून घेते. केळी उकडून पूर्ण गार झालेली आहेत. ही सालासकट का उकडली ते सांगते. कच्च्या केळीची साल काढण्यानेच काढावी लागते. ही सालासकट उकडल्यामुळे हे बघा आता साल अगदी सहज निघते. साल काढण्याने काढावं लागत नाही आणि असं केल्यामुळे केळं खूप काळही पडत नाही. केळी छान उकडलेली आहेत. हे बघा अगदी सॉफ्ट झालेली आहेत. अगदी हातानेही कुस्करता येत आहेत. पण आज आपण याचे पराठे करणार आहोत, त्यामुळे केळी कुस्करून न घेता किसून घ्यायची आहे. सगळी केळी किसून घेऊया. केळी किसून घेतलेली आहेत. यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. आलं लसूण मिरचीची पेस्ट. मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण आलू पराठ्यासाठी बटाट्याचं मिश्रण करतो तसंच हे मिश्रण तयार होतं. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. मगाशी पीठ भिजवण्या अगोदर कोथिंबीर घालायची राहिली होती, पण काही हरकत नाही, नंतर घातली तरी चालते. सारणही तयार झालंय. पराठे करायला घेऊया. कणकेचा छोटा गोळा घेतलाय. आणि हा थोडा मोठा तयार केलेल्या केळ्याच्या सारणाचा गोळा घेतलाय. नेहमी पराठ्यासाठी पारी करतो तशीच पारी करायची आणि पुरण किंवा बटाट्याचं सारण भरतो तसं हे सारण भरून घ्यायचे.
व्यवस्थित बंद करायचं. ही कणिकच घेतलेली आहे, थोडंसं पीठ लावून घेऊया आणि नेहमी पोळी पराठा करतो त्याप्रमाणेच हा पराठा करायचा आहे. पराठा लाटून झालेला आहे. तेल लावूया. वरती थोडंसं तेल घालायचं. दोन्ही बाजूंनी पराठा छान खमंग भाजून घ्यायचा. हा तुम्ही दही, हिरवी चटणी, सॉस कशाबरोबरही खाऊ शकता. हा पराठा चवीला खूप टेस्टी लागतो. तुम्ही असा कच्च्या केळीचा पराठा करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहा. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या आणि टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.